नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे शेडगे क्लासेसमध्ये, जिथे आपण शिकतो इंग्रजी बोलायला मराठीमधून. आज तुम्हाला व्हाईट बोर्डवर दिसत असेल मी काही मॉडल ऑक्झिलरीज लिहिलेले आहेत. सो वी हॅव ऑलरेडी लर्न दोज मॉडल ऑक्झिलरीज अँड देअर मिनिंग्स. सो सगळ्यांनाच माहिती आहे आपण ह्याला म्हणतो पाहिजेची भाषा, बरोबर की नाही. शुड म्हणजे पाहिजेची भाषा, कुड म्हणजे शकलोची भाषा, उड म्हणजे असतोची भाषा, माईट म्हणजे कदाचित ची भाषा, मस्ट म्हणजे पाहिजेची भाषा, बरोबर की नाही. पण आज आपल्याला थोडंसं वेगळं शिकायचं आहे. बोलण्यासाठी काय शिकायचं आहे तर हेच मॉडल ऑक्झिलरीज जेव्हा हॅवच्या जोडीला येतात दे हॅव अ डिफरंट मिनिंग्स. ओके, कोणते मिनिंग्स होतात बघूयात. जसं की आता बघा, शुड हॅव असा शब्दप्रयोग जेव्हा तुम्ही इंग्लिशमध्ये कराल ना, त्यावेळी तो शूडचा पाहिजे हा अर्थ जाऊन पाहिजे होतं असा अर्थ होतो. लक्षात आलं का. कुड हॅव अशा वेळी पुढचा शकलो अर्थ जाऊन तिथे शकलो असतो असा अर्थ होतो. तुम्ही जेव्हा म्हणता वुड हॅव तेव्हा त्याचा अर्थ होतो केलं असतं. त्याच्यानंतर जर तुम्ही माईट हॅव म्हणताय तर कदाचित केलं असतं. जर तुम्ही म्हणताय मस्ट हॅव तर त्याचा अर्थ होता पाहिजे होतं. ओके, सो इन शॉर्ट हे शब्द चेंज होतात. अर्थात मी या सगळ्यांबद्दल आज बोलणार नाही आहे, कारण पुन्हा एकदा आपला हा लेक्चर जो आहे तो टॉकिंगसाठी आहे, बरोबर. मी तुम्हाला हे शिकवू पण शकतो पुढच्या 5 or 6 मिनिट्समध्ये सगळे काही रूल्स वगैरे. यू विल गेट ऑल द इन्फॉर्मेशन्स बट इट इज युजलेस. ओके, जसं बघा, जसं फक्त तुम्ही माहिती घेऊन जर समजून घेतलं तुम्हाला वाटेल येस वी नो धिस एव्हरीथिंग. माहिती असणं वेगळी गोष्ट आहे. अँड वेन यू प्रॅक्टिकली ट्राय टू यूज इट इट इज व्हेरी फाईन डिफिकल्ट टू टॉक, कारण तुम्ही प्रॅक्टिस करणार नाही. तुमच्यातल्या 100% किंवा 100 जणांपैकी जवळपास 90% लोकांना इंग्रजी समजत असते किंवा त्यांना लिहिता पण येत असतं. पण त्याच 90% लोकांपैकी फक्त 5% लोक अशी असतात ज्यांना प्रत्यक्ष प्रॉपरली टॉकिंग करता येते, ज्या प्रत्यक्ष वेळ येते. त्याचं कारण हेच आहे, त्यांना माहिती तर असतं की शूड हॅव म्हणजे पाहिजे होतं वगैरे, त्यांना लिहिता येतं, पण जी प्रॅक्टिस इंग्रजी बोलण्यासाठी करायला पाहिजे ती त्यांच्याकडून होत नाही. सो मी 1 by 1 प्रत्येक लेक्चरमध्ये, भले ते 5-6 मिनटाचे छोटे छोटे लेक्चर होतील, पण मी प्रत्येक रचना सेपरेटली घेणार आहे आणि तुम्हाला त्या रचनेची तुम्हाला प्रॅक्टिस देणार आहे. सो आय होप प्रत्येक लेक्चर तुम्ही तशीच, मी जशी प्रॅक्टिस तुम्हाला सांगतोय तशा पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे. बघा, आज आपण ह्या लेक्चरमध्ये फक्त घेणार आहोत शुड हॅव. शुड हॅव बद्दलच आपण चर्चा करणार आहोत. सो शुड हॅव म्हणजे काय. सो शुड हॅव म्हणजे पाहिजे होतं. जसं की आपण मराठीमध्ये काय म्हणतो तेव्हा आपण इंग्लिशमध्ये शुड हॅव वापरायला पाहिजे. सो बघा, आपण मराठीमध्ये जेव्हा आपण म्हणतो की मी तिथे जायला पाहिजे होतं, तुम्ही गेलात का नाही, तुम्हाला असं वाटलं मी तिथे जायला पाहिजे होतं. तुम्ही फेल झालात, तुम्ही म्हणता मी अभ्यास करायला पाहिजे होता, म्हणजे तुम्ही अभ्यास केला का नाही, बरोबर. इन शॉर्ट, तुम्हाला एखादी गोष्ट तुम्ही केली नाही आणि तुम्हाला पाठीमागून वाटते मी ही गोष्ट करायला पाहिजे होती, जस्ट यूज शुड हॅव, बरोबर. आता ही झाली माहिती. ओके, सो तुम्ही लिहू तर डेफिनेटली शकता, तुम्ही कुठलीही वाक्य ही लिहू शकता. बघा, पण जसं मी म्हणतो माहिती घेणं वेगळी गोष्ट आहे आणि ती प्रत्यक्ष शुड हॅव तुमच्या तोंडामधून किती इझिली निघतं हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला शुड हॅव एका प्रोनाऊनच्या इथे लिहायचं आहे. जसं मी आता एक लिहून ठेवलेला आहे. ओके, आणि तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. मग ती तुम्ही प्रॅक्टिस आरशासमोर जाऊन करा, तुम्ही एकांतात असल्यानंतर करा, तुम्ही वही समोर ठेवा. सुरुवातीला तुम्हाला प्रॅक्टिस जड जाणार आहे, पण एकदा की तुम्ही यूज टू झालात ना, तुम्हाला हे सोपं जाईल. जे विद्यार्थी पहिल्यापासून बघतायत त्यांना आत्ता ही गोष्ट सोपी जाईल, कारण ते शूडची भाषेमध्ये शूडची प्रॅक्टिस तुम्ही केलेली आहे. जसं की तुम्ही हे शिकलेलं आहात, आय शुड, शुड आय शुड नॉट, शुड आय नॉट. सो तुम्हाला शूड पुढे मागे करायला शिकलेलंच आहे. सो आय शुड हॅवच्या भाषेमध्ये तुम्हाला सेम बोलायचं आहे, फक्त शूडला पुढे मागे करा. जसं मी आता बोलतोय बघा, आय शुड हॅव, शुड आय हॅव, आय शुडंट हॅव, शुडंट आय हॅव,
आता काही जण म्हणतील सर शुडंटच म्हणणं गरजेचं आहे का, आम्ही शुड नॉट म्हटलं तर चालणार नाही का? इट्स ओके, म्हणजे जे तुम्हाला योग्य वाटते किंवा तुम्हाला ज्याच्यावर कमांड आहे बोलताना तसं तुम्ही म्हणू शकता. जसं जर कोणाला असं वाटत असेल की सर आम्ही ते शुड नॉट म्हणायला जर म्हटलं तर चालेल का, इथे शुड आय नॉट, सो इट्स ओके. जसं आता बघा मी म्हणतोय की आय शुड हॅव, शुड आय हॅव, आय शुड नॉट हॅव, शुड आय नॉट हॅव. एकदा हे घरी तुम्ही प्रॅक्टिस करून बघा. सुरुवातीला तुम्हाला हे खूप कठीण वाटेल. ओके, फक्त काय करा, तुम्ही सुरुवातीला अगदी अशी जोडी तयार करा आयच्या ठिकाणी, हळूहळू थोडं बघून बोलण्याचा प्रयत्न करा. आय शुड हॅव, नंतर त्या शुडला बाहेर काढा, शुड आय हॅव, नंतर पुन्हा शुडला आतमध्ये नाही त्याला नॉट लावा, आय शुड नॉट हॅव, पुन्हा शुडला बाहेर काढा, शुड आय नॉट हॅव. आता काय करायचं माहिती आहे का, तुम्ही वारंवार, तुम्हाला एकदा 4 तऱ्हेने बोलायची प्रॅक्टिस झाल्यानंतर हवं तर तुम्ही एक एक वाक्य जर सतत बोलत राहा. जसं आय शुड हॅव, आय शुड हॅव, नंतर तुम्ही शुड आय हॅव, शुड आय हॅव, शुड आय हॅव, शुड आय हॅव, अशा पद्धतीने स्वतःला प्रॅक्टिस देत राहा. आय शुड नॉट हॅव, आय शुड नॉट हॅव, आय शुड नॉट हॅव, शुड आय नॉट हॅव, शुड आय नॉट हॅव, शुड आय नॉट हॅव, असं सतत वारंवार स्वतःला बोलत राहा. तुम्ही यूज टू व्हा. ओके, जेणेकरून जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष इंग्लिश बोलायला जाल की नाही त्यावेळी तो शुड तुमच्या ओळखीचा असतो, तुम्ही सहजतेने म्हणाल. ही प्रॅक्टिस आयची झाली. तुम्ही आयच्या ठिकाणी तुम्हाला हवं तर तुम्ही शी घ्या, तुम्ही ही घ्या, तुम्ही कोणाचं नाव घ्या. जसं मला सचिन तेंडुलकर आवडतो तर मी सचिन हे नाव समजा घेतोय. आणि तुम्हाला काय करायचं आहे, शीच्या पुढे शुड हॅव लिहायचं आहे, शी शुड हॅव. आणि मग शुड तुम्हाला जमतोय का बघा. गंमत काय होते माहिती आहे का, श दोनदा आला की नाही, एक लेटर जेव्हा दोनदा साऊंड करतो तेव्हा बोलणं अवघड जातं. जसं बघा, शी शुड हॅव, बरोबर की नाही, शुड शी हॅव, शी शुड नॉट हॅव, शुड शी नॉट हॅव. सो तुम्हाला सुरुवातीला हे जड जाणार आहे. सो तुम्ही अशा तऱ्हेने आपला एक टेबल आपण पाठीमागच्या व्हिडिओजमध्ये घेतलेला आहे, त्या टेबलमध्ये शुड हॅव ठेवा आणि स्वतःला हे हॅमर करत बसा जर तुम्हाला इंग्रजी बोलायचं असेल तर. या व्हिडिओजमध्ये जवळपास मी सुरुवातीची 3-4 मिनटं फक्त प्रॅक्टिस कशी करायची हे शिकलो आहे. कारण रायटिंग तुम्ही बघाल, रायटिंग मी तुम्हाला हे 2 मिनटात समजावून देऊ शकतो आहे, जेणेकरून तुम्हाला हे सगळं लिहिता येईल. लिहिणं जगातली सगळ्यात सोपी गोष्ट आहे, इंग्रजी लिहिणं, हे तुम्हीही कबूल कराल. की आता बघा आपण रायटिंग सेक्शनकडे येतो आहे. हा जितका कठीण वाटणारा भाग आहे ना, त्याच्या कित्येक पटीने रायटिंग सेक्शन सोपं आहे. दुर्दैवाने मराठी माध्यमातली मुलं नेहमी रायटिंगलाच स्पीकिंग समजून मोकळे होतात किंवा त्यांना रायटिंग यायला लागलं की त्यांना असं वाटतं की आम्हाला इंग्लिश येतं. नो, यू जस्ट राईट इंग्लिश, पण टॉकिंग इज अ डिफरंट स्किल. लक्षात ठेवा, इंग्रजी बोलण्यासाठी वेगळ्या स्किलची गरज असते. ती स्किल तुम्हाला डेव्हलपच करावी लागते, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि अशा पद्धतीनेच तुम्ही हा कोर्स पूर्ण करायचा आहे. सो इट्स माय हंबल रिक्वेस्ट टू ऑल ऑफ हू वॉच दीज व्हिडिओज अँड ट्राय टू टॉक इंग्लिश. सो आता आपण बघूयात वाक्य कशी लिहायची. सो बघा, मी फक्त पाहिजेची भाषा घेतलेली आहे. जसं की तू त्याला मदत करायला पाहिजे होतीस. पाहिजे कळतं आणि पाहिजे होतीस म्हणजे शुड हॅव. बघा इंग्रजी किती सोपं आहे. जसं तू, जोडी काय झाली तुमची, यू शुड हॅव. हाऊ सिम्पल, यू शुड हॅव काय करायला पाहिजे होती, मदत. सो यू शुड हॅव हेल्प. पण एक लक्षात घ्या, हॅवच्या भाषेमध्ये नेहमी तुम्हाला पी लिहायचं असतं, म्हणजे जे क्रियापद बोलाल ना त्याचं ईडी. हे डोक्यातच तुम्ही ठेवून द्या की जेव्हा हॅव येईल की नाही तुम्हाला तिसरं रूपच बोलायचं आहे, थर्ड फॉर्मच बोलायचं आहे व्हर्बचा. सो जसं यू शुड हॅव हेल्प, कोणाला, त्याला, हिम. एक लक्षात घ्या, बोलायचे असेल तर छोटी छोटीच वाक्य सुरुवातीला बोला. खूप मोठी मोठी वाक्य बोलताय किंवा तुम्ही खूप एसे टाईप काहीतरी लिहिताय तर तुमचं इंग्रजी कधी सुधारणार नाही, टॉकिंग सुधारणार नाही. जास्तीत जास्त तुम्ही इंग्रजी लिहायला शिकाल. टॉकिंग करायची असेल तर तुम्हाला हे करावंच लागणार आहे, मी वारंवार सांगतोय. पुढचं वाक्य बघा, तिने असं बोलायला नको पाहिजे होतं. ओके, सो आता बघा, तिने असं बोलायला नको पाहिजे होतं, पाहिजे नको पाहिजे होतं, तुमची जोडी काय, तुम्हाला जोडी पहिल्यांदा कळली पाहिजे की तिने म्हटल्यानंतर तुम्हाला शी म्हटलं पाहिजे तुम्ही. सो शी शुड नॉट हॅव. हाऊ सिम्पल, शी शुड नॉट हॅव. काय करायला नको पाहिजे होतं, बोलायला. शी शुड नॉट हॅव टॉक.
कसं, असं. सो असंला तुम्ही म्हणणार लाईक दिस, बरोबर की नाही. तिने असं बोलायला नको पाहिजे होतं. आता लक्षात घ्या, तुम्ही हे नकारात्मक बोलतो तेव्हा त्याचा अर्थ काय होतो आणि होकारात्मक बोलतो तेव्हा त्याचा अर्थ काय होतो. जसं तुम्ही आता इथे म्हटलं तू त्याला मदत करायला पाहिजे होतीस, म्हणजे तुम्ही मदत केलेली नाही. यू डिड नॉट हेल्प हिम. आणि आता तुम्हाला वाटते की यू शुड हॅव हेल्प हिम, तू त्याला मदत करायला पाहिजे होतीस. आणि जेव्हा तुम्ही असं म्हणताय शी शुड नॉट हॅव टॉक लाईक दिस, तिने असं बोलायला नको पाहिजे होतं, मीन्स शी टॉक लाईक दिस, ती तशी बोललेली आहे. ओके. आणि तुम्ही सांगते तू तसं नको बोलायला पाहिजे होतीस, म्हणजे इथे क्रिया झालेली नसते आणि इथे क्रिया झालेली असते. लक्षात ठेवा. सो पुढचं वाक्य बघा, आपण त्या कार्यक्रमाला जायला पाहिजे होतं का. सो आता बघा हा प्रश्न आहे. सो जे जोडी पद्धत समजून घेतात ना त्यांना प्रश्न वगैरे ही गोष्ट आपोआपच कळते, कारण त्यांना माहिती आहे आपण म्हणजे वी शुड हॅव, पण प्रश्न आहे ना शुडला बाहेर काढा. सो शुड वी हॅव, हाऊ सिम्पल. हे तुम्हाला कधी जमेल माहिती आहे का बोलायला, शुड वी हॅव, जेव्हा तुम्ही अशी प्रॅक्टिस केलेली असेल. जसं मी म्हणतो की वी शुड हॅव, शुड वी हॅव, वी शुड नॉट हॅव, शुड वी नॉट हॅव. हाऊ सिम्पल. मी ज्या कमांडने इंग्लिश बोलतो की नाही, 4 तऱ्हेने हे बोलतो की नाही, ही कमांड ज्या दिवशी तुम्ही घेऊ शकताय ना, यू कॅन ऑल्सो टॉक इंग्लिश. सो बघा, शुड वी हॅव, सो शुड वी हॅव वॉट, जायला. सो जाण्याला गो म्हणतात, आपल्याला तिसरं रूप लिहायचं आहे. सो शुड वी हॅव गॉन, कुठे, त्या कार्यक्रमाला, दॅट प्रोग्राम. क्वेश्चन मार्क. बघा हा प्रश्न होतोय. सो शुड वी हॅव गॉन, आपण जायला पाहिजे होतं का. लक्षात आलं. म्हणजे तुम्ही नाही गेलात आणि तुम्ही विचारताय जायला पाहिजे होतं का. आणि जर हा नकारात्मक असतं तर कसं वाक्य म्हटलं असतं, शुड वी नॉट हॅव गॉन, आपण जायला नको पाहिजे होतं का. म्हणजे तुम्ही गेलाय आणि आता तुम्हाला असं वाटतं की आपण नको जायला पाहिजे होतं का, जाऊन चूक केली का. लक्षात आलंय का तुमच्या. पण बघा हे लिहिणं किती सोपं आहे. तू त्याला विचारायला पाहिजे होतंस, बरोबर. म्हणजे तुम्ही विचारलेलं नाही आहे आणि तुम्ही आता म्हणताय तू त्याला विचारायला पाहिजे होतंस. सो तुम्ही काय म्हणणार जोडी, तू. तू म्हटलं तुमच्या पुढे यू शुड हॅव. आणि काय करायला पाहिजे, विचारायला, यू शुड हॅव आस्क्ड. कोणाला, त्याला. बघा मी घाई करत नाहीये, मला माहिती आहे. डेफिनेटली यू कॅन मॅच माय स्पीड while writing, but you cannot match my speed while talking. कारण टॉकिंगसाठी तुम्हाला वेगळी विशेष प्रॅक्टिस करावी लागणार आहे, जे तुम्ही करत असाल. आय होप तुम्ही करत असाल. इफ यू वॉन्ट टू लर्न टू टॉक इंग्लिश विदिन अ मंथ, और इफ यू वॉन्ट टू टॉक विदिन 2 or 3 months, प्लीज प्रॅक्टिस लाईक दिस. अदरवाईज मी सांगितलेल्या ह्या सगळ्या गोष्टी युजलेस आहेत असं मला वाटेल जर तुम्ही फक्त रायटिंग सेक्शनकडेच लक्ष दिलं. बघा मी माझे दागिने कुठे ठेवायला पाहिजे होते, प्रश्न आहे. पण आता हा प्रश्न जो आहे तो व्हर्बल क्वेश्चन्स नाही, लाईक दॅट. हा कुठे म्हणजे WH टाईपवाला हा प्रश्न आहे, कुठे. सो कुठेला म्हणतात वेअर. आपला एक व्हिडिओ झालेला आहे प्रश्न कसे विचारायचे, बरोबर की नाही. सो वेअर, कुठे. आता बघा ज्यांना हे जोडी माहिती आहे, सो मी माझे दागिने कुठे, मी म्हणजे आय, बरोबर की नाही. पण प्रश्नात नेहमी आपण हे वापरतो की नाही. सो वेअर शुड आय हॅव, व्हॉट, ठेवणे, केप्ट. काय, माझे दागिने, माय ज्वेलरी. आता बघा तुम्हाला काय करायचं आहे माहिती का, तुम्ही एकदा वाक्य एक तयार केलं की नाही ह्या भाषेतलं, की त्याच भाषेमध्ये ना तुम्ही व्हेअरच्या ऐवजी व्हेन तुम्ही म्हणा. वाक्य नॉनसेन्स असू शकेल, त्याचा काही अर्थ पण नसेल, पण तुम्ही प्रॅक्टिससाठी तुम्ही काही बोललं पाहिजे. जसं आता वेअर शुड आय हॅव केप्ट माय ज्वेलरी, तर तुम्ही व्हाय वापरा तिथे. व्हाय शुड आय हॅव केप्ट माय ज्वेलरी, बरोबर की नाही. व्हाय वापरा, तुम्ही व्हेन वापरा. व्हेन शुड आय हॅव केप्ट माय ज्वेलरी. भले त्याचा वाक्याचा अर्थ काय हो, पण तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर सतत बोलत राहा. ओके. सो बघा पुढचं वाक्य, सर मी सुरुवातीपासून तुमचे व्हिडिओ पाहायला पाहिजे होते. हा प्रश्न डेफिनेटली हे वाक्य तुमच्यासाठी आहे. अँड आय एम शुअर यू विल ट्राय दिस सेंटेन्स अँड राईट इन अ कमेंट बॉक्स. ओके. सो आय होप तुम्ही हा व्हिडिओज आहे तो एन्जॉय केला असेल आणि ह्याची प्रॅक्टिस डेफिनेटली तुम्ही करणार आहात. आणि आवडला असेल तर लाईक करायचं आहे, मित्रांमध्ये शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे.